नमस्कार. सुंदर कथांच्या या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. आजची कथा हीच माझी आई, भाग अंतिम. लेखिका सविता किरनाळे. मागील भागात आपण पाहिले की निखिलची पत्नी ज्योती घर सोडून गेल्यावर काही वर्षांनी मोठ्यांच्या आग्रहावरून त्याने सुरेखासोबत दुसरे लग्न केले. सुरेखाने निखिलची मुलं वैदेही आणि विहान यांना आईचे प्रेम दिले. आता पुढे. काळ आपल्या गतीने वाटचाल करत होता. सुरेखालाही एक मुलगी झाली होती, पण त्या गुणी स्त्रीने सावत्र आणि सख्खा असा कधीच भेद केला नाही. मुली मोठ्या झाल्या होत्या. निखिलची पिढीही वृद्धत्वाकडे वाटचाल करू लागली होती. वैदेही, विहान आणि सुरेखाची विविधा सख्ख्या भाऊ बहिणींपेक्षा जास्त प्रेम करायचे एकमेकांवर, कारण घरातील वडीलधाऱ्यांकडूनही त्यांना तसेच वागवले जाई. त्यांच्यात कोणताच भेदभाव केला जात नसे. बघता बघता वैदेही 22 वर्षांची झाली. आता तिच्या लग्नाचे घाटत होते. एखादे अनुरूप स्थळ येताच निखिलने तिचे हात पिवळे करायचे ठरवले. निशांतच्या घरचे वैदेहीला पाहून गेले होते. सर्व पटण्यासारखे होते. दोन्हीकडून होकार येताच लग्नाची जोरदार तयारी सुरू झाली. पत्रिका वाटल्या गेल्या. आमंत्रणं धाडण्यात आली. घरी नुसती लगबग सुरू झाली. मुलीची आई म्हणून सुरेखा सगळीकडे जातीने लक्ष देत होती. अखेर तो शुभ दिवस आला. नववधूच्या पोशाखात सालंकृत वैदेही लक्ष्मीसारखी दिसत होती. आता ती कुणा दुसऱ्याची होणार या विचाराने सकाळपासून निखिल, सुरेखा हुरहुरत होते, पण ते चेहऱ्यावर हसू ठेवून वावरत होते. सुंदर सजवलेल्या स्टेजवर विधी चालू होते. गुरुजींनी माईकवर हाक दिली, वधूचे मातापिता कन्यादानासाठी स्टेजवर या. हा विधी झाला की वैदेही अधिकृतपणे परक्याची होणार होती. निखिल, सुरेखा जड अंतःकरणाने स्टेजकडे गेले. विधी सुरू होताच कुणीतरी आवाज दिला, थांबा, तिला कन्यादानाचा अधिकार नाही. सगळ्यांच्याच माना आवाजाच्या दिशेने वळल्या. काहींनी तिला ओळखले तर काही कोण ही अशी विचारपूस करू लागले. ती स्त्री गर्दीतून वाट काढत स्टेजवर पोहोचली. तिने माईक हाती घेतला आणि ती बोलू लागली, नमस्कार, मी ज्योती, विहान आणि वैदेहीची सख्खी आई. आज माझ्या मुलीचे लग्न आहे म्हणून कुणाकडून तरी समजले, म्हणून मी माझे कन्यादानाचे कर्तव्य पार पाडण्यासाठी इथे आमंत्रण नसतानाही आले आहे. खरं तर या लोकांनी मला रीतसर आमंत्रण द्यायला हवे होते. वधूच्या आईचा सगळा मान मला मिळायला हवा होता. ते सगळं नाहीच, पण मी असताना कुणी दुसरी बाई कशी माझ्या मुलीचे कन्यादान करू शकते? तो तर फक्त माझा हक्क आहे ना. मांडवात गोंधळ उडाला. काही हो बरोबर आहे म्हणत होते, तर काही असे कसे म्हणत होते. सुरेखाचे डोळे तुडुंब भरले होते. इतकी वर्ष सावत्र आणि सख्ख असा भेद न करताही आज तिच्यावर सावत्रपणाचा शिक्का मारण्यात आला होता. निखिलला काही सुचत नव्हते. शेवटी मनाशी काही ठरवून वैदेहीने सर्व सूत्र हाती घेतली. ती बोलू लागली, कृपया सगळ्यांनी माझं ऐकून घ्या. ही बाई म्हणते की ती माझी आई आहे, पण मला तर जेव्हापासून समज आली तेव्हापासून ही माझी मम्मीच आई म्हणून आठवते. जेव्हा मी खेळताना पडले किंवा शाळेतून रडत घरी आले तेव्हा हीच मला जवळ घ्यायची, गोंजारायची, समजूत काढायची. मी आजारी पडले तर रात्रंदिवस माझ्या उशाशी बसून राहायची. माझ्या परीक्षेच्या काळात मला सोबत म्हणून स्वतः जागायची. माझे प्रत्येक लाड, हट्ट हिने पुरवले आहेत. जेव्हा जेव्हा मला आईची गरज होती तेव्हा तेव्हा फक्त हीच माझ्यासोबत होती.
आईपणाची सर्व कर्तव्य जर माझ्या सावत्र आईने, हो मला माहीत आहे ती सावत्र आई आहे म्हणून, पार पाडली असतील तर तिलाच खरा हक्क आहे माझी आई म्हणून घेण्याचा. पुढे ज्योतीकडे वळून ती म्हणाली, बाई, तुम्ही मला जन्म जरूर दिलात, पण त्या व्यतिरिक्त आई म्हणून आमच्यासाठी तुम्ही काही केल्याचे आम्हाला आठवत नाही. तुम्ही मला नि विहानला सोडून गेलात तेव्हा खूप लहान होतो आम्ही, पण आजही मला आठवते तुम्ही फोनवर पप्पांना म्हणाला होतात, तुमची मुलं तुम्ही सांभाळा आणि यापुढे मला फोन करू नका. मग आता कोणत्या तोंडाने माझी मुलगी म्हणत आहात? कोणत्या अधिकाराने माझे कन्यादान करायला म्हणत आहात? माफ करा, पण मी तुम्हाला ओळखत नाही. हीच माझी खरी आई. असे म्हणून ती सुरेखाच्या कुशीत शिरली. गुरुजींना पुढे काय करायचे ते समजले आणि त्यांनी पुन्हा विधी सुरू केले. अतिशय आनंदी आणि कृतकृत्य होऊन सुरेखा आणि निखिलने आपल्या मुलीचे विधिवत कन्यादान केले. समाप्त. तुम्हाला कथा आवडली तर आमचे चॅनल जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन कथेसह. तोपर्यंत धन्यवाद.